यंदाच्या वर्षी 7 ऑगस्टला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त 9, 10, 11, 12 या 4 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तरी सर्व समाज बांधवांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन शोभा आणावी अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने विनंती करतो। 1924 रोजी ह्या मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली असून आज जवळजवळ 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त आता ह्या विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 20ला ह्या मार्कंडेय मंदिराची स्थापना झाली। 1881 साली आमच्या पूर्वजांनी 640 रुपयाला ही जागा घेतली। त्यावेळेला आमच्या पूर्वजांच्या डोक्यात असं होतं, ज्यावेळेला आंध्रातनं तेलंगणा आणि कर्नाटकमधून सोलापूर आले, बाबा इथं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे, शनी मंदिर आहे, पंचमुखी आहे, ह्या भागातच आपलं मार्कंडेय मंदिर राहावं या हेतूनं जी 10 नावं त्या दिलेली आहेत त्या लोकांनी ही जागा 681 रुपयाला खरेदी केली। 1881 साली ती खरेदी केल्यानंतर त्याला थोडं तात्विक मतभेद झाले। त्यानंतर पुन्हा बांधकाम चालू झाल्यानंतर 7 ऑगस्ट 1924ला नरसप्पा कंपो फलमारी आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांच्या शुभ हस्ते ह्या मंदिराच्या मूर्ती प्रतिष्ठापना जे समाजासाठी योगदान दिलेले आहे त्या लोकांचा सर्वांचा सत्कार आम्ही तेलंगणाचे मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करू लागलो। म्हणजे एक तेलुगू भाषिक मुख्यमंत्री यावं या हेतून प्रयत्न करू लागलो। त्यांना एकनाथ शिंदे, पवारसाहेब ह्या लोकांसुद्धा आम्ही बोलवून त्यांचा सत्कार करायचा। पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या श्री मार्कंडेय मंदिरास या 7 ऑगस्टला 100 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने श्री मार्कंडेय मंदिर येथे 9, 10, 11, 12 या 4 दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर 12 तारखेला सकाळी 11 वाजता श्री बालाजी मंदिरजवळून कलशाभिषेकांची महिलांची मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघणार आहे। तरी सर्व समाज बांधवांनी यात सामील व्हावं असं मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने सर्व समाज बांधवांना आवाहन करतो। होणाऱ्या कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावं अशी मी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने विनंती करतो।